नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आज झालेला जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक ॲसिड आणि मॉलिक ॲसिड या दोन आम्लाचा समावेश कच्च्या आंब्यामध्ये होतो। प्रश्न क्रमांक दुसरा, कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 2004 मध्ये कबड्डीचा पहिला विश्वचषक खेळला गेला। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती ही कोणत्या वेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 ऋग्वेद या वेदामध्ये सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती आहे। प्रश्न क्रमांक चौथा, एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक पदे मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 4 सुशील कुमार हा खेळाडू एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक पदे मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 5 सोमवृक्ष हे कोणत्या वेदामध्ये निर्माण झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋग्वेद या वेदामध्ये सोमवृक्ष हे निर्माण झालेला आहे। प्रश्न क्रमांक 6 ऐरावत कॅम्प्युटरचा जगामध्ये कितवा नंबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 जगामध्ये 75वा नंबर हा ऐरावत कॅम्प्युटरचा आहे। प्रश्न क्रमांक 7 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनामा आदेश याची अंमलबजावणी व प्रकटीकरण कोणत्या कलमानुसार करतात? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 142 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनामा आदेश याची अंमलबजावणी व प्रकटीकरण करतात। प्रश्न क्रमांक 8 भारतात पहिली रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हे कोठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या ठिकाणी भारतात पहिला रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हे सुरू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी विधान बरोबर कोणतं आहे ते ओळखायचं आहे। तर पहा विधान कोणकोणते आहेत ते, राष्ट्रपतीची निवड 5 वर्षासाठी असते। दुसरा आहे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती यांना पदावरून दूर करते। तिसरा आहे बरोबर आहे 2 नंबरचं चूक आहे। आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 1 व 2 हे बरोबर आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीची निवड ही 5 वर्षासाठी असते। प्रश्न क्रमांक 10 असा होता पहा, भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षासाठी राष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा असतो। प्रश्न क्रमांक 11 असा होता पहा, Ctrl+C ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात? तर याचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 कॉपी करण्यासाठी Ctrl+C ही शॉर्टकट की वापरतात। प्रश्न क्रमांक 12 द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यामध्ये पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 जून या महिन्यामध्ये द्विकल्पीय पठारावर पाऊस पडतो।
प्रश्न क्रमांक 13, एकशिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? तर याचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, आसाम या राज्यामध्ये एकशिंगी गेंडा आढळतो. प्रश्न क्रमांक 14, ऋग्वेदात खालीलपैकी कुठल्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2, लांडगा या प्राण्याचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 15, बास्केटबॉल ग्राउंडची लांबी व रुंदी किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1, बास्केटबॉल ग्राउंडची लांबी ही 94 फूट आणि रुंदी ही 50 फूट इतकी असते. प्रश्न क्रमांक 16 असा होता पहा, गॅट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, जतार्का या शहरामध्ये गॅट या संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 17, डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2, झिप हे संगणकीय सॉफ्टवेअर डेटा कमी जागेत बसवणारे आहे. प्रश्न क्रमांक 18, निखालस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, शुद्र, निर्भळ आणि स्पष्ट हे निखालस या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 19, थेट घटस्फोट देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार कोणता? तर याचं उत्तर होतं पहा अनुच्छेद 142 नुसार थेट घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 20, डोसरा हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, क्रिकेट या खेळाशी डोसरा हा शब्द संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21, मौर्य पूर्वी काळामध्ये भारताला टिंबटिंब म्हणून ओळखले जात असे. तर ऑप्शन क्रमांक 1, पूर्व समुद्राची राणी असे मौर्य पूर्व काळामध्ये भारताला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, संसद यांना राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 23, हिंदू पौराणिक कथामध्ये अंगकोर वाटण्याचे प्रतीक टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, मेरू पर्वत हे हिंदू पौराणिक कथांमध्ये अंगकोर वाटण्याचे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 24, ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2, डाउन्स हा ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 25, आर्टिकल 121 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आर्टिकल 121 हे संसदेत मुक्त भाषणास प्रतिबंध याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, वज्जीची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, वैशाली ही वज्जीची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 27, B3 व्हिटॅमिनचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तर नियालिन हे B3 व्हिटॅमिनचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 28, आर्टिकल 142 हे कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1, विवेकाधिकार प्रदान यांच्याशी आर्टिकल 142 संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
तर याचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 30, परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सुगंध हा परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.